नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र राहुल देशमुख. माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आजपासून ॲडोब फोटोशॉपचं बेसिक पासून तर पूर्ण ॲडव्हान्स पर्यंत संपूर्ण नॉलेज, लेटेस्ट व्हर्जन ह्या चॅनलद्वारे मी आपल्याला सांगणार आहे. आठवड्यातून 2-3 या 4 वेळेस माझा क्लास 10-10 मिनिटाचा राहील. जेवढा मला वेळ देता येईल तेवढा मी वेळ देण्याचा प्रयत्न करेल. ज्यांना बी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, डिझायनर, ज्यांना कोणालाही फोटोशॉप बद्दलच्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील, त्यांनी सर्वांनी माझा व्हिडिओ पाहावा. नवीन जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, ज्यांना कोणाला फोटोशॉपमध्ये एडिटिंग करायची आहे, त्यांनी पण हा माझा व्हिडिओ पाहा. तुम्हाला काही अडचणी आल्या तर खाली कमेंटमध्ये करा, सांगा मला. मी त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन काय आहे ते पण सांगेल. तर मग चला मग आता चालू करूया ॲडोब फोटोशॉप. फोटोशॉप इन्स्टॉल केल्यानंतर सगळ्या स्टार्टला तुमच्याकडे येते ॲडोब फोटोशॉपची वेलकम स्क्रीन. आता पहा, वेलकम स्क्रीनवर काय आहे? होम, क्रिएट अ न्यू आणि ओपन, हे 3 ऑप्शन आहेत वेलकम स्क्रीनवर. होमच्या वरती काय आहे? PS नावाचा ॲडोब फोटोशॉपचा लोगो आहे. त्या लोगोला एकदा माऊसनं क्लिक केल्यानंतर तुम्ही फोटोशॉपच्या मध्ये जाता. मध्ये गेल्यानंतर फोटोशॉपच्या मध्ये तुम्हाला जेवढा बी ओपन स्पेस मिळतोय ग्रे कलरचा, डार्क ग्रे कलरचा, तेवढा तुमचा वर्क स्पेस आहे. त्या जागेमध्ये तुम्हाला इमेजवर वर्क करता येते. इमेजवर तुम्हाला इफेक्ट देता येते, इमेज क्रॉप करता येते, कलर करेक्शन करता येते, इमेजची फिनिशिंग करता येते. त्याच्यासाठी तुम्हाला एवढी मोठी ॲडोब फोटोशॉपनं जागा दिलेली आहे. साईडला आपण पाहतोय कलरचा पॅनल आहे, स्विचेसचा पॅनल आहे, त्याच्यानंतर ग्रेडियंटचा पॅनल आहे, पॅटर्नचा पॅनल आहे, त्याच्यानंतर चॅनलचा पॅनल आहे, लेअरचा पॅनल आहे, पॉथचा पॅनल आहे, नंतर हा एक पॅनल आहे, ॲडजस्टमेंटचा एक पॅनल आहे, त्याच्यानंतर लायब्ररीचा एक पॅनल आहे. आता हे एवढे सगळे पॅनल आहेत. ही फोटोशॉपची प्रॉपर सेटिंग नाही आहे. इन्स्टॉल केल्या केल्या ॲडोब फोटोशॉपनं तुम्हाला बाय डिफॉल्ट हे सगळे पॅनल तुम्हाला दिलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त पॅनल आपल्याला अजून भरपूर याच्यामध्ये ॲडोब फोटोशॉपमध्ये आहेत. ते विंडोज मध्ये तुम्हाला मिळतात. हे सगळे जिथं जिथं राईट क्लिक आहे ते पॅनल सध्या डेस्कटॉपवर आपल्याला वर्कस्पेसच्या जागेवर तुम्हाला बघायला मिळतील. आणि जिथं आयकॉन राईट क्लिकचा नाही आहे ते डेस्कटॉपवर नाही आहेत. तर सध्या मग आपल्याला एवढ्या पॅनलची आवश्यकता नाही आहे डेस्कटॉपवर घ्यायची. सध्या आपल्याला पाहिजे काय? एक लेअरचा पॅनल पाहिजे, त्याच्यानंतर एक चॅनलचा पॅनल पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे एक स्टाईलचा पॅनल पाहिजे. हा स्टाईलचा पॅनल आहे इथं, याच्यावर ठेवूया. हा चॅनलचा, हा लेअरचा. आपण बाकीचे पॅनल क्लोज करूया तात्पुरते. पाथचा पॅनल आपण क्लोज करूया, पॅटर्नचा क्लोज करूया, ग्रेडियंटचा क्लोज करूया, ॲडजस्टमेंटचा क्लोज करूया, कलरचा क्लोज करूया आणि सर्व पॅनल आपण क्लोज करू. आता हे स्टाईलचा पॅनल आहे. हे 3 पॅनल आहेत. अजून एक पॅनल आपल्याला लागणार आहे. तर विंडोजमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं ॲक्शनचा पॅनल बघायला लागेल. इथं F9 ॲक्शनचा पॅनल आहे. ॲक्शनच्या पॅनलला F9 नावाची शॉर्टकी आहे. बाय डिफॉल्ट एवढ्या ॲक्शन आहे त्याच्यामध्ये. त्याच्या बाजूला हिस्ट्री नावाचं पॅनल आहे. हिस्ट्रीला आपण क्लोज करूया. आता आपल्याकडे हे 4 पॅनल आहेत आणि हे साईडचे पॅनल आपण डिलीट करूया. चला, ओके. आता हे 4 पॅनल आपल्याकडे आहेत सध्याच्याला. आता आपण काय करूया? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे कोणतं पॅनल? लेअर.
ॲडोब फोटोशॉप संपूर्ण ॲडोब फोटोशॉप हा लेअरमध्येच काम करतो. त्याच्यामुळं आणि लेअर जास्तीत जास्त लेअर असल्यामुळे आपल्याला खाली किती पण वाढवता येते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लेअरच्या बाजूला आपण स्टाईल पॅनलच्या बॉक्सवर नेऊन त्याच्यावर सोडूया. नंतर तो त्याच्या बाजूला ऑटोमॅटिकली त्याच्यासोबत चिपकून जाईल तो. त्याच्यानंतर ॲक्शनचं पॅनल आपण त्याच्यावर सोडूया नेऊन. एक मिनिट. ॲक्शन बी त्याच्या बाजूला गेलेला आहे आणि सर्वात शेवटी चॅनलचा पॅनल. हे 4 पॅनल आपण एकत्र केल्यानंतर एका साईडला एका कोपऱ्यामध्ये उजव्या हाताकडे पॅनल नेऊन ठेवूया. हे पॅनल ठेवल्यानंतर परत माऊसनं वरच्या जे टास्क बार आहे पॅनलची त्याच्यावर क्लिक करून ह्या साईडला असं पूर्ण मध्ये केल्यानंतर ऑटोमॅटिक ते चारही पॅनल त्या साईडला एका ठिकाणी एकत्र होऊन जातील. त्या चॅनलच्या पॅनलच्या वर 2 ॲरो आहेत. त्या ॲरोला क्लिक केल्यानंतर पॅनल सर्व एकत्र येऊन एका जागेमध्ये फिक्स होऊन जातील. ही झाली आपली ॲडोब फोटोशॉपची सेटिंग. आता ही सेटिंग केल्यानंतर अजून 2-3 सेटिंग आहेत आपल्याकडे. त्या सेटिंग आपल्याला करायच्या आहेत. तर फाईलच्या बाजूला एडिट नावाचा एक ऑप्शन आहे. त्या एडिटमध्ये गेल्यानंतर खाली सर्वात शेवटी प्रेफरन्सेस आहे. प्रेफरन्सेसमध्ये जनरलमध्ये गेल्यानंतर टूल नावाचं पॅनल आहे. या टूलमध्ये गेल्यानंतर झूम विथ स्क्रोल बार, स्क्रोल व्हील याच्यावर क्लिक करायचं. इथं झूम आहे त्याच्यावर क्लिक करायचं. ह्या झूमवर क्लिक करायचं आणि ओके करून टाकायचं. ओके केल्यानंतर ही झाली आपली ॲडोब फोटोशॉपची संपूर्ण सेटिंग. आता ही सेटिंग केल्यानंतर आपण ॲडोब फोटोशॉप क्लोज केल्यानंतर परत ॲडोब फोटोशॉपला ॲडोब फोटोशॉपला क्लिक केल्यानंतर ॲडोब फोटोशॉप जेव्हा फोटोशॉप डेस्कटॉपवर चालू होईल तेव्हा परत ही सेटिंग डबल जशाच तशी येणार आहे. कारण इथपर्यंत सेटिंग आपण केलेली आहे, पण ही सेटिंग आपल्याला परमनंटली सेव्ह करायची आहे, जेणेकरून प्रत्येक वेळेस फोटोशॉप चालू केल्यानंतर ही सेटिंग करायचं आपल्याला काम पडू नये, कधीच काम पडू नये. त्यासाठी काय करायचं आहे, विंडोजमध्ये जायचं आहे. विंडोजमध्ये वर्कस्पेस नावाचं चॅप्टर आहे. वर्कस्पेसमध्ये गेल्यानंतर इथं रिसेटच्या खाली न्यू वर्कस्पेस आहे. त्या न्यू वर्कस्पेसला आपण क्लिक करूया. एकदा क्लिक केल्यानंतर बाय डिफॉल्ट तिथं आपण नाव आलेलं आहे. तिथं आपण कुठलं बी नाव देऊया, स्वतःचं नाव देऊया. चला मी माझं नाव देतो त्याच्यामध्ये DESHMUKS. माझं नाव देशमुख मी नावाला सेव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर कीबोर्ड शॉर्टकी आपण जे कीबोर्डमध्ये पेपरमध्ये गेलो होतो आणि झूम स्क्रोल बार केलं होतं, त्याच्यामुळं कीबोर्ड शॉर्टकी मेनूमध्ये गेलो होतो. टूल बार हे सगळे आपण राईट क्लिक केले आणि त्याच्यानंतर याला आपण सेव्ह करूया. आता तुमची परमनंटली ॲडोब फोटोशॉपची सेटिंग झालेली आहे. आता मी ॲडोब फोटोशॉप क्लोज करतो. क्लोज केल्यानंतर डबल ॲडोब फोटोशॉप चालू करतो. ॲडोब फोटोशॉप चालू झाल्यानंतर परत आपण पाहूया की सेटिंग जशाच तशी आहे का नाही. थोडं माझ्या फोटोशॉपचं एरर आहे, काही प्रॉब्लेम नाही. फोटोशॉप चालू होऊन जाईल. मित्रांनो, जशाच तशी ॲडोब फोटोशॉपची सेटिंग आपण पाहूया आता आहे का. परत आपल्याला करावं लागतं. त्याच्यानंतर परत ॲडोब फोटोशॉपची वेलकम स्क्रीन आलेली आहे. आपण वेलकम स्क्रीनच्या वरती PS नावाचा लोगो आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर ॲडोब फोटोशॉपची संपूर्ण सेटिंग जशाच तशी आहे. आपल्याला नेहमी आता ॲडोब फोटोशॉपची सेटिंग करायचं काम कधीही पडणार नाही. हा झाला ॲडोब फोटोशॉपच्या सेटिंगचा क्लास. मित्रांनो, उद्या आपण ह्याच वेळेला ह्याच टायमाला परत एकदा भेटूया नव्या क्लासमध्ये. तर उद्या आपण क्रॉप नावाचा चॅप्टर, फार महत्त्वाचा चॅप्टर आहे. फार छोटा आहे पण फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये खूप काही नवीन तुम्हाला शिकायला मिळेल. तर उद्या आपण काय करूया, उद्याच्या क्लासमध्ये ॲडोब फोटोशॉपचा क्रॉप नावाचा जे पॅनल आहे, क्रॉप नावाचं जे ऑप्शन आहे ते आपण अभ्यास करूया. तर चला मग मित्रांनो, गुड बाय.
उद्या परत भेटूया आपण ह्याच वेळी ह्याच टायमाला. तोपर्यंत राहुलचा नमस्कार.